सर, तुम्ही पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रतिष्ठित नागरिक आहात. शहराची चांगली ओळख आहे, जाण आहे, असं शहरातील सगळे शहरवासी आपल्याकडे पाहत आहेत. हे जे काही डीपी प्लॅन आहे, प्रारूप विकास आराखडा, खऱ्या अर्थानं हा कालबाह्य आहे. याबद्दल अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, आता साखळी उपोषण चालू आहे. आणि तुम्ही या उपोषणाला भेट देण्यासाठी येळकर साहेबांच्या विचारपूस करायला तुम्ही आलेला, काय याच्यावर आपलं मत आहे? स्वाभिमानी घर बचाव समितीच्या वतीनं साखळी उपोषण झालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वास्तिक पाहता या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतोय. आणि तुम्ही जर म्हटलात तर डीपी, तर हा डीपी अतिशय चुकीचा आणि तो कुठेतरी ऑफिसमध्ये बसून केलेला हा डीपी दिसतोय. कारण की आपण जर बघितलं तर अशा अनेक त्रुटी की ज्या त्रुटी आपल्याला म्हणजे जवळपास कितीतरी हजार लोकांनी याच्यावरती आक्षेप घेतला, याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत, या डीपीला विरोध केलेला आहे. म्हणजे स्थानिक लोक असतील, ज्यांनी आपल्या रोजच्या कमाईतनं पैसे बाजूला ठेवून गुंठा 2 गुंठे जागा घेतलेली असे कामगार असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, तर या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हे या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हा अतिशय चुकीचा डीपी आहे आणि या डीपी मध्ये मला वाटतं की कुठल्याही प्रकारचं त्यांनी सामाजिक भान न ठेवता त्या ठिकाणी हा डीपी बनवलेला आहे आणि याला पूर्ण शहरामध्ये शहरवासियांकडनं विरोध आहेत. आमच्यासारख्या पक्षाकडनं देखील विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील याला विरोध करतोय. तर भविष्यात हा डीपी रद्द व्हावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. सर, आपल्या पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून म्हणून या शहराची परिस्थिती सांगून किंवा हा जो काही चुकीचा डीपी आहे त्या संदर्भात आपण निवेदन वगैरे देणार आहात मुख्यमंत्र्यांना? दिलेलं आहे ऑलरेडी. आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडं आम्ही निवेदन दिलेलं आहे. माननीय आयुक्तांनाही निवेदन दिलेलं आहे, माननीय नगररचनाकार यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. गेल्या महिन्यामध्येच आम्ही हे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सचिन भाऊ आयर असतील त्यांच्याकडे देखील आम्ही त्या बाबतीतला पाठपुरावा करत आहोत. काल आपले चिंचवडचे आमदार श्री शंकर शेठ जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेत सांगितलं की विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात जे वेगवेगळे मुद्दे लोकहिताचे मांडलेले आहेत त्यामध्ये कालबाह्य डीपीच्या संदर्भात पण आहे, इथल्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत या संदर्भात त्यांनी प्रश्न मांडला होता. आणि त्यांनी असंही सांगितलं की जे काही विकासाच्या आड येत आहेत, समजा चुकीचं आहे, समजा वाकडचा विषय प्रामुख्यानं, तिथली जे झोपडपट्टीतली घरं रस्त्याच्या आड येत होती ती पाडली, ते त्यांनी प्रश्न मांडला आणि त्याची ऍक्शन घेतली. पण त्यांनी डीपीचा प्रश्न मांडलेला आहे आणि चुकीचा आहे, मग त्याच्यावर ऍक्शन का नाही अजून? याच्याबद्दल आपल्याला काय, आपलं मत काय? आता जर समजा त्यांनी जर तो प्रश्न मांडला असता किंवा जसं आता यांनी देखील सांगितलं की हा जर प्रश्न कधीच न्यायचा असेल तर तुम्ही जर बघितलं तर काळेवाडी असेल किंवा आजूबाजूचा राजनी परिसर असेल, शेरगावचा परिसर असेल किंवा वाल्लेकरवाडी आणि या भागामधला जे लोक आहेत की ज्या पूर्वी प्राधिकरणाचं त्याच्यावरती पेन्शनची नोंद होती, तर प्राधिकरण गेलं, नंतर आता तुमचं पीएमआरडी आलं, प्राधिकरणातल्या जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागा महानगरपालिकेला सुटल्या किंवा पीएमआरडी मध्ये काही जागा ज्या आरक्षित आहेत त्या जागा त्यांच्याकडे गेल्या किंवा जे आरक्षण आहेत ते आरक्षण महानगरपालिकेकडे त्यांनी हे केलेलं आहे. तर मग असं असेल तर मग इथल्या लोकांना, इथल्या स्थानिकांना त्यांच्या नावाचं किंवा त्यांच्या बाबतीतलं जे मालकी हक्काचं जे काही द्यायचं हे असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, तर ते अजूनपर्यंत का मिळालं नाही? जर हे जर केलं असतं, जर समजा हा प्रश्न जर तडीस लागला असता तर निश्चितच याच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेने ऍक्शन घ्यायला पाहिजे. मग ते अजूनही ऍक्शन घेत नाहीत. आणि डीपी जर समजा यांना रद्दच करायचा असेल तर तो आतापर्यंत रद्द झाला पाहिजे. तो जर कालबाह्य आहे किंवा तो डीपी चुकीचा आहे किंवा ज्या भागामध्ये सर्वे न करता किंवा त्या भागामध्ये न फिरता
आणि कुठेही कसेही आरक्षण टाकले. म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डिंग परमिशन झालेले आहेत, प्लॅन पास झालेले आहेत, कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले आहेत. अशा बिल्डिंगवर देखील त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की तुमचं म्हणजे आंधळ कळतंय कुठून पीठ खाते असंच चाललेलं आहे. सर वेगळा थोडा आता एक राजकीय प्रश्न येईल की चरोलीचे डीपी प्लॅन तिथल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा फॉलोअप घेऊन रद्द केला. तर आपल्या इथल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची फॉलोअप घेऊन हा का रद्द होऊ शकत नाही? याच्या पाठीमागं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काही आहे का, म्हणजे त्या संदर्भात अंग? याच्यावरती निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या इलेक्शन मध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. फार मोठी म्हणजे याची या सत्ताधाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेल. जसं आज जर तुम्ही बघितलं तर नागरिक हलालदिन आहेत. नागरिकांचं झोप उडालेली आहे की ज्यांच्या घरावरती रिझर्वेशन पडले, ज्यांच्या जे राहत्या घरावरती रिझर्वेशन पडले, जे प्लॅन पास झालेल्या बिल्डिंग वरती रिझर्वेशन पडले, तिथले नागरिक झोपतच नाही ना. त्यांना म्हणजे या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं जसं तुम्ही म्हणता की भोसरी विधानसभेमध्ये तो टीपी प्लॅन त्यांनी रद्द केलेला आहे. टीपी प्लॅन नाही रद्द केला. तर त्यासाठी टीपी प्लॅन रद्द करण्यासाठी इथले स्थानिक तिन्ही आमदार, इथले सर्व पुढाऱ्यांनी लक्ष घालून हा डीपी प्लॅन रद्द करावा आणि नवीन डीपी प्लॅन करण्यासाठी ज्या जमिनी हे आहेत की जिथं कुठलंही बांधकाम झालं नसेल किंवा कुठल्या पद्धतीचं प्लॅन पास झालं नसेल, तर अशा ठिकाणी जर आपण टाकलं तर निश्चितच त्याचा फायदा भविष्यामध्ये येणारं हे जे पिंपरी चिंचवड शहर वाढतंय तर त्या वाढत्या शहराला एक चांगली दिशा मिळण्याचं काम होईल. मग प्रश्न असा उपस्थित होतो की पुन्हा डीपी नव्याने जर का करायचं असेल, आता 72 का 62 पासून नेमकं तुम्हाला तो कालखंड माहित असेल इथल्या डीपी बद्दल, किंवा रिंग रोड, तो रिंग रेल्वे जाणार त्या संदर्भात वारंवार डीपी किंवा टीपी टाकले जातात. मग तुम्ही ते डेव्हलपमेंट प्लॅन टाकताय आणि ते डेव्हलपच होत नाहीत आतापर्यंत, नवीन टाकून काय होणार आहे? याच्यावर काय आपलं मत आहे? नाही तर माझं असं स्पष्ट मत आहे, 92 ला डीपी प्लॅन झालेला होता. प्लॅन 92च्या नंतर आज 95 ला, तर तो 95 नंतर या डीपी प्लॅन वरती काहीच काम झालेलं नाही. म्हणजे जे रिझर्वेशन पडलेले आहेत ते रिझर्वेशन ताब्यात पण घेतले किंवा त्यांनी फक्त काय केलंय की जे टीडीआर आणि जे रस्ते डेव्हलप करायचे त्या रस्त्याचा टीडीआर किंवा त्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं दुसऱ्या जे रिझर्वेशन आहेत किंवा गार्डनचं असेल, शाळेचं असेल, दवाखान्याचं असेल किंवा इतर चिल्ड्रन प्ले ग्राउंडचं असेल, हे सगळे डेव्हलप म्हणजे जे काही रिझर्वेशन आहेत हे ताब्यात मुळात घेतलेच नाही. तर ते जे डीपी आहे, डीपी मध्ये जे आरक्षित केलेलं आहे ते ताब्यात घ्यायला पाहिजे. आणि निश्चितच येणारा डीपी प्लॅन ज्यावेळेस तुम्ही तयार करताय ना, तो अगोदरच त्याच्यावरती तिथल्या नागरिकांना सांगून त्या पद्धतीनं ते डीपी प्लॅन मध्ये आहेत आणि ते लगेचच जागा ताब्यात घेणं याची प्रोसिजर लगेच सुरू केली पाहिजे, तरच ते होतील. नाहीतर त्याच्यावरती आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं अतिक्रमण होईल. नवीन डीपी किंवा टीपी प्लॅन जर का महापालिकेला संबंधित प्रशासनाला करायचा असेल तर इथल्या लोकांच्या लोकभावना विचारात घेतल्या पाहिजे अगोदरच, असं आपलं मत आहे. निश्चितच त्या बाबतीमध्ये लोकांचे पहिले मत जाणून घेऊन मग त्याच्यावरती डीपी प्लॅन करावा असं. थँक्यू.